हरिओम. प्रवचन क्रमांक 5. कर्मयोग. अध्याय 3. अर्जुनाचे पसायदान. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अर्जुन जे बोलत आहे तो त्याच्या स्वतःसाठी जरी बोलत असला तरीही तो सर्वसामान्य जनांच्या, आपल्या सर्वांच्या वतीने बोलत आहे. कारण त्यातील अनेकच काय तर सर्वच गोष्टी आपल्यासाठी उपदेशपर हितावह आहेत. अर्जुन आपला सर्वांचा प्रतिनिधी आहे. अर्थात त्याचे ते कठोर बोलणे तेवढे वर्ज्य करावे. आपण भगवंत श्रींनाच असे नव्हे तर कोणालाच असे बोलणार नाही आणि आपला तसा अधिकारही नाही. भावार्थ दीपिकेचा अभ्यास करण्याआधी मी पसायदानाचा अभ्यास केला. कारण पसायदान हे भावार्थ दीपिकेचे सारतत्व आहे. पसायदानाचा भावार्थ दीपिकेशी अनुबंध आहे. यायोगे आता भावार्थ दीपिका थोडीफार समजेल असे मला वाटते. माझी पसायदानावरील 64 प्रवचने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. आपणही ती सर्व प्रवचने ऐकावीत, म्हणजे भावार्थ दीपिका समजायला सुलभ होईल. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सत्यार्थाने भावार्थ दीपिकेच्या उपदेशाला जरी सुरुवात झाली असली तरी तो थोडक्यात केलेला सांख्ययोगाचा उपदेश अर्जुनाला पचला नाही. त्याचा झालेला गोंधळ त्यामुळे शमला नाही आणि म्हणून अर्जुनाने जे तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला मागणे मागितले आहे आणि त्यायोगे आता खऱ्या अर्थी भावार्थ दीपिकेच्या अर्जुनासाठीच्या सविस्तर उपदेशाला सुरुवात झाली आहे. यावरून मला अर्जुनाचे हे मागणे म्हणजे त्याचे आणि आपल्या सर्वांचे पसायदान आहे असे वाटते. ते या प्रवचनामध्ये मी विशद करत आहे. अर्थात हे सर्वांना मान्य होईल, रुचेल, पटेल अशी माझी मुळीच अपेक्षा नाही. त्यांनी मला माफ करावे. 1. विश्वात्मके देवे. अर्जुनाने त्याचे मागणे विश्वात्मक देवाकडे, श्रीकृष्ण भगवंत श्री योगेश्वर पुरुषोत्तम याच्याकडे मागितले आहे. त्यामुळे त्याला परिपूर्ण, संपूर्ण, सर्वांगाने सर्वोत्तम, सर्वसमावेशक असे ज्ञान प्रदान होणार आहे. या युद्धाला दैवी सामर्थ्य मिळणार आहे. 2. वाग्यज्ञे तोषावे. बाळाला भूक लागते, परंतु बोलू शकत नसल्यामुळे तो आईकडे रांगत रांगत किंवा दुडूदुडू धावत धावत जातो. आईला त्याच्या भुकेची वेळ झाल्याचे लक्षात येते. मग आई तिची सर्व कामे दूर करून त्याला एखादे गाणे गात गात मम्मम भरवते. त्यावेळी ते बाळ आईला चकवत इकडे तिकडे पळत तिला हातात घास घेऊन आपल्या मागे पळायला लावते. आई हे सर्व प्रेमाने करते. पोट भरले की बाळाला झोप येऊ लागते. मग आई मांडीवर घेऊन थोपटत गोष्ट सांगत त्याला निजवते. म्हणजे भूक बाळाला लागते आणि त्यासाठी आई धावपळ करून त्याला भरवते. तसेच काहीसे अर्जुन भगवंत श्रींना सांगत आहे. मला ज्ञान हवे आहे, उपदेश हवा आहे, परंतु त्यासाठी देवा आपणच वाग्यज्ञ प्रज्वलित करावा. माझ्या मनामध्ये मोह, वैचारिक गोंधळ अशा भरपूर समिधा आहेत. त्या वाग्यज्ञात तुम्हीच समर्पण करा आणि मला निशंक करून समाधानी करा. आणि विशेष म्हणजे भगवंत श्री अर्जुनाच्या अधीन आहेत. त्यांनी शेकडो श्लोकांच्या समिधा वाग्यज्ञात समर्पण करत त्या वाग्यज्ञात अर्जुनाच्या मनामधील मोह आणि वैचारिक गोंधळ भस्म केला. त्याचे भरकटलेले तारू सुयोग्य मार्गावर आणले. 3. जे खळांची व्यंकटी सांडो. देवा आपण कौरवांकडे स्वतः जाऊन आमच्यासाठी शिष्टाई केली. कौरवांना समजवायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी तुम्हालाच पकडण्याचा प्रयत्न केला. आपण कर्णालाही सत्य परिस्थिती कथन करून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथेही निराशाच पदरी आली. अशा प्रकारे प्रयत्न करूनही, समजावून देऊनही त्या कौरव खळांची व्यंकटी सरळ होत नाही असे दिसताच आपण नाईलाजाने युद्धाचा पर्याय जाहीर केलात. हे युद्ध अटळ आहे हे खरे आहे,
परंतु माझ्या मनामधील ती स्वजनांची ओढ कशी जाईल तेवढे पहा. 4. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. देवा, आपण मला सांख्य सांगताना स्वधर्माचा उपदेश केला, परंतु त्याचा प्रकाश माझ्या डोक्यात पडला नाही. यास्तव आता मला तो वैश्विक धर्माचा उपदेश सविस्तर मला समजेल अशा सोप्या भाषेत सांगा, म्हणजे त्या योगे तो विश्व स्वधर्मरूपी सूर्य मला दर्शन देईल. 5. वर्षत सकळ मंगळी अनवरत भूमंडळी. देवा, आपल्या उपदेशाच्या वैश्विक मांगल्याचा वर्षाव माझ्यावर सतत न थांबता अव्याहत होत राहू दे. त्यात मला ओलाचिंब होऊन न्हाऊन निघू दे. त्याचे तळे माझ्या सभोवती साचू दे आणि मला त्यात डुबकी मारून गुदमरू दे. 6. हा होईल दान पसाओ. देवा, आपण माझ्या पाठीशी सतत आहात ना. देवा, मी हे तोंड देखले मागत नाहीये. मला खरोखरच या मोहपाशामधून, या माझ्या वैचारिक गोंधळामधून बाहेर व्हायचे आहे. तेव्हा देवा, माझी ही मागणी पूर्ण होईल ना. मला उपदेशरूपी दान पसाभर ओंझळभर मिळेल ना. 7. सुखिया झाला. बहुधा अर्जुनाकडे पाहून देवाने स्मित हास्य केले असावे, कारण अर्जुन आश्वासन मिळाल्याप्रमाणे सुखी समाधानी झालेला दिसत आहे. असो, आता आपण अर्जुनाला आणि त्यायोगे आपल्याला जो सविस्तर उपदेश भगवंत श्री करत आहेत तो आपण पुढील प्रवचनांमधून पाहू. हरिओम.